कोकणातल्या सर्वात मोठ्या उत्सवाला अर्थात गणेशोत्सवाची धूम ही कोकणामध्ये पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत हे रत्नागिरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वाधिक पसंती ही कोकणवासियांची कोकण रेल्वेला असलेली पाहायला मिळते. कोकण रेल्वे मार्गावर जवळपास 325हून अधिक जादा फेऱ्या ज्या आहेत या कोकण रेल्वे मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 दिवस आधीच जे कोकणवासी जे आहेत ते या कोकणामध्ये जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि याच कोकण रेल्वे मार्गातून अनेक लाखोंच्या संख्येनं प्रवासी या कोकण रेल्वे मार्गावरती आपल्याला प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या 2 दिवसानंतर गणेशोत्सव सुरू होतोय आणि या गणेशोत्सवाची धूम ही कोकणामध्ये पाहायला मिळते. आपल्यासोबत काही गणेश भक्त जे आहेत ते आपल्या गावामध्ये हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आलेले आहेत. काका मला सांगा, तुम्ही गणपतीसाठी गावी आलेला आहात, काय नक्की सांगाल? गणपती उत्सव हा आमचा कोकणवासियांची अस्मिता आहे. अगदी मुंबई, ठाणे, पुणे जिथे जिथे आमचे कोकणवासी आहेत ते खास करून या गणपती उत्सवासाठी कोकणात येतात आणि हा गणपती उत्सव 5 दिवस ते अनंत चतुर्थीपर्यंत मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला होता. नक्कीच आनंदोत्सव हा जो गणेशोत्सवाचा धूमधडाक्यात साजरा केला. आपल्यासोबत आणखी काही गणेश भक्त आहेत. कशा पद्धतीने आता हा जो गणेशोत्सव साजरा करणार आणि आताचा प्रवास केला कोकण रेल्वे मार्गावर तो कसा होता? कोकण रेल्वेचा प्रवास हा म्हणजे बोला गाडी आमची टायमामध्ये होती, काही प्रॉब्लेम नव्हता. थोडा तर जादा गाड्या सोडल्यामुळे गाडी थोडी अर्धा एक तास लेट आहे, तर पण प्रवास आमचा व्यवस्थित झाला, काही प्रॉब्लेम नाही झाला प्रवासामध्ये. आता कसा गणेशोत्सव साजरा करणार आता तू गावी जाणार आहे, मुंबईतून गावी आलेला काय नाही? आता गावी गेल्यावर मोकळा मस्तपैकी बनवणार आणि पुढची तयारी जोरात करणार एकदम मजेमध्ये. हा गणेश भक्तांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या गावी जाऊन आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत हे गणेश भक्त आता करताना आपल्याला पाहायला मिळतील. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.